Hello, good afternoon, students. We are here to learn a very important topic in English vocabulary, and that is nothing but how to study synonymous words for the exam. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये नेहमी स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न असतो की ज्याला आपण सिनोनिम्स असं म्हणतो. आता या ठिकाणी आपण थिपचा अभ्यास करतोय. चोर. आता चोर म्हणलं का आपल्याला बऱ्यापैकी आपण हसतो किंवा चोराबद्दल आपल्याला विनोदाने बरेच काय किस्से वगैरे सांगितले जातात. आपण सहज एखाद्याला जर म्हटलं की तुम्हाला दुसऱ्याच्या वस्तू खूप आवडतात, याचा अर्थ काय? तुम्हाला दुसऱ्याच्या वस्तू खूप आवडणे म्हणजे तुम्ही एक प्रकारचा चोर आहात. तसं चोरांचे असे भरपूर काय प्रकार असतात. कारण दुसऱ्याची वस्तू आवडणे, आपली वस्तू आवडणे ठीक आहे, दुसऱ्या सुद्धा वस्तू आवडणे फॉर सम सर्टन एक्सटेंट इज राईट, बट नॉट मोर दॅन दॅट. दुसऱ्याची वस्तू प्रमाणापेक्षा जास्त आवडणे हे काय एक प्रकारचं काय असतं, चोरीचाच भाग असतो. मग या ठिकाणी पहा, मी तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले काय एक्झाम्पल्स असतात ते एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत, तुमच्या समोर लिहिलेले आहेत. तुम्ही याचं उत्तर मला सांगू शकताय. पहिला प्रश्न असा आहे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. द शिप वॉज अटॅक्ड बाय डॅश नियर अ डिझर्टेड आयलंड. म्हणजे एका निर्गम अशा किंवा एका अशा डिझर्टेड म्हणजे सोडून दिलेल्या लांब अशा बेटाजवळ एका शिपवर टिंबटिंबाने अटॅक केला किंवा टिंबटिंबाने हल्ला केला. त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. पायरेट्स आहे, रॉबर्स आहे, बर्गलर्स आहे आणि स्मगलर्स आहे. ह्या सगळ्या चोरांचा प्रकार आपल्याला माहित आहेत. आपण आता सगळ्या चोरांचा आपण अभ्यास करणार आहोत. पण तरीही तुम्ही मला सांगा काय उत्तर येईल? पायरेट्स येईल का, रॉबर येईल का, बर्गलर का, स्मगलर येईल? कारण पायरेट्स हा तर समुद्रावर चोरी करणारा चोर, समुद्रामध्ये वगैरे असतो किंवा जो पाण्यामध्ये चोरी करतो. रॉबर म्हणजे दरोडा घालणारा चोर, बँक असेल किंवा एखादं तुमचं दुकान असेल, शॉप असेल. बर्गलर ह्या शब्दाचा अर्थ घरामध्ये चोरी करणारा, फ्लॅट असेल, बिल्डिंग असेल या ठिकाणी. आणि स्मगलर ह्याचा अर्थ तो चोर एकदम असं तुमच्या शेजारी बसला तरी कळत नाही शकत. आपल्या शेजारी जर एखादा चोर बसला तरी तो चोर कळत नाही. तो एकदम काय असतो, एकदम असा काटात असतो, सेंटबिंट मारून सुटाबुटात वगैरे. आणि तो असा काही करत नाही, तो असं म्हणजे डोक्याने काम करतो, त्याला स्मगलर म्हणायचं. मग ह्या ठिकाणी इज अ काइंड ऑफ थीफ हु इज सायकोलॉजिकली इम्बॅलन्स्ड. असा प्रकारचा एक चोर आहे की जो सायकोलॉजिकली त्याचा म्हणजे त्याचा जो माइंड आहे, माइंड त्याचं स्थिर नसतं, त्याला चोरी केल्याशिवाय त्याला जमत नाही. मग काय उत्तर येईल? तर पिक पॉकेट येईल, स्मगलर येईल, क्लेप्टोमोनिक येईल का, रॉबर येईल? त्याचं उत्तर क्लेप्टोमोनिक आहे. आणि हा 4 वर्षापूर्वी तलाठीच्या परीक्षेला प्रश्न आला होता एकदा. तलाठीच्या एक्झामला हा प्रश्न आलेला आहे. आणि द ब्रोक इन टू द हाऊस हा प्रश्न बऱ्याच एक्झामला आला आहे. तुमच्या हे स्टाफच्या आलेला आहे किंवा जे कंबाईनचे एक्झाम आहे त्याला आलेला आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा हा प्रश्न आलाय. हेच वाक्य आहे, सेम असंच वाक्य आलेलं आहे, फक्त पर्याय थोडेफार बदलतील. काय एक्झाम्पल येईल? याचं उत्तर काय येईल? ते तर रॉबर म्हणजे दरोड करणार आणि बर्गलर म्हणजे घरफोडी करणार चोर. तर आता आपण या ठिकाणी चोरांचा आपण अभ्यास करू. आपण चोर कोणत्या प्रकारचे असतात आणि चोर कुठल्या प्रकारचा आहे त्यांचा आपण इथे थोडक्यात अभ्यास करू. आता पहिला चोर आहे, तुम्हाला माहित आहे, थीप आहे. थीप म्हणजे तुम्हाला माहित आहे चोर. दिसते का व्यवस्थित? चोर म्हणजे एक कॉमन मध्ये म्हणू शकतो आपण, आमकम काय एखादा व्यक्ती चोर आहे ते तो कॉमन वर्ड आहे. त्यातून आता चोरी म्हणजे आता कुठला चोर आहे ते स्टाईल इथं काय दिली जात नाही. पण आता हेतून खाली 2 नंबर पासून त्या चोरांच्या स्टाईलचं चालू झाल्या, स्टायलिस्टिकली किंवा सोशल लिंग्विस्टिकली. आता 2 नंबरचा चोर आहे त्याचा अर्थ आहे रॉबर. रॉबर या शब्दाचा अर्थ असा आहे की दरोडे घालणारा चोर. की आपण असं म्हणू शकतो बघा की द थ्यूज रॉब द बँक और द रॉबर्स रॉब द बँक. रॉबर्सने बँकेवर 10 टाकले असं म्हणू शकतो आपण. पुढचा चोर आहे तो आहे बर्गलर. आताच आपण पाहिला बघा, बर्गलर तो घरफोडी करणारा चोर. आता एका परीक्षेला प्रश्न आला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रॉबर अँड बर्गलर? रॉबर इज अ काइंड ऑफ थीफ who rob the shop, rob the bank, whereas burglar is a kind of thief who steals some important things in the house or who steal the houses, who enter the house by force. त्याला बर्गलर म्हणायचं. त्यानंतर पुढचा चोर आहे, तुम्हाला माहितीच आहे की ज्या चोरामध्ये अनेक असं प्रकार आहेत. एक एक चोर बघा आपण. लुटर आहे. हा शब्द काय इंग्लिश भाषेमधला नाही, कॉमन वर्ड आहे. लुटर अर्थ लुटणारा. मग एखादा आपल्या घरातल्या लोकांना लुटतो, बाहेरच्या लोकांना लुटतो, एखादा माणूस सासू सासऱ्यांना लुटत असतो, म्हणजे कोणाला ना कोणाला तर लुटणारा माणूस, त्यामुळे लुटेड हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे हायवेमन. आता हा सुद्धा एक प्रकारचा चोरचा आहे, हायवेमन.
हायवमन म्हणजे काय, एक प्रकारचा जो चोर आहे की जो बाहेरच्या गाड्या वगैरे असतात तो गाड्या वगैरे लुटत असतो, किंवा जे एखाद्या माणूस चालला असेल एखादा त्याला लुटणे, त्याला हायवमन असं म्हणतो. त्यानंतर पुढचा चोर आहे तो तुम्हाला माहितीच आहे, थग आहे. हा चोर तसा कायद्याच्या दृष्टिकोनातून चोर असतो, पण तसा म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने तो चांगला माणूस असतो. तो श्रीमंतांना लुटून गरिबांना देत असतो. तर याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या चोरांचा उल्लेख आहे. ठगांचा बंदोबस्त किंवा ठगास महाठग असं आपण म्हणतो. पुढचा चोर आहे तुम्हाला माहितच आहे, बँडिट नावाचा चोर आहे. बँडिट एक असा एक चोर असतो की ज्याचा अन्याय झालेला असतो. द पर्सन who is suffered a lot, the person who is suffered a lot and that's why he wants to take revenge upon someone, म्हणून तो एक प्रकारचा चोर झालेला असतो. बँडिट क्वीन नावाचा काही वर्षापूर्वी एक पिक्चर आला होता बघा, तर त्यामध्ये किंवा जे बँडिट व्यक्ती असतो तो चोऱ्या माऱ्या वगैरे करत असतो, पण तो त्याच्या परिस्थितीमुळे चोर झालेला असतो. आता हा जो चोर आहे तुम्ही याचा उल्लेख ऐकला असेल बघा, ज्याला आपण डेकॉट असं म्हणतो, म्हणजे डाकू. ही इज अकम्प्लिटेड बाय हिज अकम्प्लिशर्स. तुम्ही जर शोले पिक्चर पाहिला असेल, आणि शोले पिक्चर मधला जो काय हे काय विलन आहे की त्याच्या संग नेहमी गँग असते पहा. मला वाटतं शोले पिक्चर मधला जो विलन दाखवलेला आहे तो त्याचं नाव मला वाटते गब्बर आहे नाही का. तर अशा प्रकारचा डाकू असतो, ज्याच्याबरोबर अनेक ते लोक असतात, साथीदार असतात. आता पुढचा चोर आहे तर तुम्हाला माहितच आहे, ज्याचं नाव प्लंडर आहे किंवा प्लंडरर असं आहे. आणि आणखीन एक शब्द तुम्हाला अगोदर लिहून ठेवतो, पिल्फरर. दोन्हीमध्ये फरक आहे. प्लंडरर म्हणजे सपडा साफ करणारा माणूस. एखाद्या ठिकाणी गेला का तो सगळं तो घेऊन जातो, सगळं म्हणजे साफसफ करून जातो, चकाचक करून ठेवतो तो. आणि पिल्फरर असा एक चोर आहे, पिल्फरर, की त्याला आपण भुरटा चोर असं म्हणतो. काही लोक म्हणतात बघा गावाकडचे वगैरे की असलं काय चोऱ्या करत जाणार, बोटीगिरी करू नका. म्हणजे भुरटा चोर म्हणजे काय असतो, तो एखाद्या घरात गेला आणि त्याला काहीच नाही सापडलं तर कमीत कमी कोंबडीची अंडी, शेंगदाणे किंवा एखादं काहीतरी झाडू वगैरे, उलातनं वगैरे काय नाही काय ते घेऊन जाणार तो. कारण त्यानं एवढा मोठा प्रयत्न करून त्यानं घर फोडलेलं असतं, काय ना काय ते घेऊन जातो. तर आपण पिल्फरर असं म्हणतो. असा एक प्रकारचा चोर आहे. आता पुढचा चोर आहे तुम्हाला माहित आहे, एक प्रकारचा चोर आहे ज्याला आपण पोचर असं म्हणतो. आता पोचर या शब्दाचा अर्थ आहे की इलिगली, म्हणजे द लँड विच इज इलिगली डिनाइड बाय द गव्हर्नमेंट, द लँड विच इज इलिगली बॅनड बाय गव्हर्नमेंट टू हंट अॅनिमल्स. आणि अशा ठिकाणी एखादा माणूस जाऊन तिथं शिकारी करत असेल किंवा प्राण्यांचं काहीतरी हे करत असेल, तस्करी वगैरे करत असेल, तर त्याला आपण पोचर असं म्हणतो. पोचर म्हणजे काय, ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती जाऊन, म्हणजे आपल्याला माहित आहे की एक चांगला हिरो आपल्या ह्याच्यामध्ये अडकलेला आहे, त्यामुळे लग्नावर अजून त्याच्या प्रश्नचिन्ह उभा आहे. तर असं कधी कधी होत असतं बघा, एखादा व्यक्ती चांगला पण असतो पण एखाद्या केसमध्ये अडकतो. आता पुढचा शब्द आहे तुम्हाला माहित आहे पायरेट. हा शब्द आपण घेतला नाही ना आपण, पायरेट. पायरेट या शब्दाचा अर्थ असा आहे की समुद्रावरचा चोर, समुद्र केलेला लुटेरे, किंवा जो द थीफ हू स्टील्स इन द शिप, द थीफ हू अटॅक द शिप, हू स्टील्स इन द सी, असा अर्थ ना. समुद्रामध्ये जो चोऱ्या करतो त्याला पायरेट असं म्हणतात. पुढचा चोर आहे तुम्हाला माहितच आहे, स्मगलर. आपण घेतला नाही ना स्मगलर. स्मगलर, स्मगलर या शब्दाचा अर्थ आहे तो तस्करी करणे, स्मगलिंग करणे. एखादं जे काय एखादे हे असते अंमली पदार्थ असतात वगैरे, किंवा ब्राऊन शुगर असेल किंवा आणखीन काय काय तसं काय असतील अंमली पदार्थ, तो तस्करी करतो, त्याला आपण स्मगलर असं म्हणतो. आता पुढचा चोर आहे तुम्हाला माहिती आहे, हा कॉमन शब्द आहे, स्टीलर. चोरी करणारा चोर, दुसऱ्याच्या वस्तू चोरणारा चोर. ही स्टोल आर्टिकल्स, ही स्टोल हर वॉच असं म्हणतो आपण. त्याने तिचं वॉच चोरलं किंवा आर्टिकल काय चोरले. स्टीलर म्हणजे साध्या वस्तू चोरी करणारा, आर्टिकल चोर, आर्टिकल थेप असं म्हणतो. आता पुढचा शब्द आहे तो आहे शॉपलिफ्टर. आता असा एक चोर असतो की जो दुकानातलं साहित्य उचलतो. काही ठिकाणी बघा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज मध्ये आपण बरेच काही गोष्टी पाहत असतो की एखादा चोर असं वस्तू पाहत असतो बघा, मोबाईल दुकान असू द्या किंवा सोन्या चांदीचं दुकान असेल किंवा ज्वेलरी वगैरे असेल, तर ते बघता बघता काय वस्तू दाखवत असतात, ते असं शॉपलिफ्टर असं म्हणतात. ते त्यामध्ये काय असतात, एक्सपर्ट असतात किंवा त्यामध्ये पटायत असतात. आता काय चोर असे पण काय चोर आहेत की जे आपण या ठिकाणी आपण ह्याचा ज्याला आपण क्लेप्टोमोनिक असं म्हणतो. क्लेप्टोमोनिक म्हणजे सायकोलॉजिकल जो चोर डिस्टर्ब झालेला असतो, की त्याला
तुम्ही मराठी पिक्चर दे धक्का पाहिला असेल. त्या पिक्चरमध्ये जो हे दाखवलेला आहे आपला हिरोचा भाऊ दाखवलेला आहे, मला वाटते त्यामध्ये सिद्धार्थ जाधवने काम केलेलं आहे त्या काळी. तर तशा प्रकारची मानसिकता असणे तर आपण एक प्रकारचा चोर असं म्हणतो. त्यानंतर पुढचा चोर आहे की ज्या चोराबद्दल तुम्हाला माहित आहेत कदाचित, हा ज्याला आपण प्लेजरिस्ट असं म्हणतो. प्लेजरिस्ट. आता त्याचा उच्चार काय लोक प्लेजरिस्ट असतात, आता प्लेजरिझम असं म्हणतात, पण खरा ब्रिटिश प्रमाण उच्चार आहे प्लेजरिस्ट किंवा प्लेजरिझम. प्लेजरिझम 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 नाही, अमेरिकन प्रमाण काय प्लेजरिझम असं उच्चार करतात. तर प्लेजरिस्ट म्हणजे द पर्सन हु स्टील्स अदर्स रिटन मटेरियल. दुसऱ्याचं जे साहित्य जो व्यक्ती चोरतो, एखादे काय पोएम असेल, एखादं आर्टिकल असेल किंवा एखाद्या पुस्तकामधला एखादा भाग असेल आणि त्या लेखाचे विदाउट परमिशन, लेखाचे परमिशन न घेता, पब्लिकेशन परमिशन न घेता चोरतो, त्यांच्या बाबतीमध्ये प्लॅगरिझमचा हे असतो, त्याला आपण प्लॅगरिझम असं म्हणतो. आणि प्लॅगरिस्ट म्हणजे तो चोर असतो जो दुसऱ्या साहित्य तो चोरतो. आता पुढचा जो चोर आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहितच आहे, ज्या ठिकाणी आपण ट्रेस पासर असं म्हणतो. ट्रेस पासर ज्या ठिकाणी, आता ट्रेस पासर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला लिगली परमिशन दिली जात नाही, त्या ठिकाणी एखादा व्यक्ती घुसखोरी करतो. किंवा एखाद्या बिल्डिंगचं काम असेल, एखादा अपार्टमेंट असेल, तिथं सुद्धा लिहितं बघा, ट्रेस पासर्स आर नॉट अलाउड टू एंटर, असं वाक्य असतं बघा. पण ट्रेस पासर म्हणजे काय, एक सहज जाणारा व्यक्ती किंवा जे व्यक्ती असतात की ज्यांना तिथं ती भेटत नाही, आणि त्यांच्या मग तशा प्रकारे आपण तुम्हाला ट्रेस पासरचा तुमचा गुन्हा लागू शकतो किंवा क्राईम होऊ शकतो. आता हा एक चोर पुढचा आहे, जर आपण असरपर असं म्हणतो. असरपर म्हणजे काय, की दुसऱ्याची संपत्ती आपल्या नावावर हे करणारा, दुसऱ्याची वेल्थ असेल, संपत्ती असेल तर आपल्या नाव बळकावणार असतो, त्याला असरपर असं म्हणतात. ही असरपर हिज वेल्थ, ही असर हिज कझन्स वेल्थ. असर म्हणजे दुसऱ्याचा हा वाद नेहमी आपल्याला पाहायला मिळतो बघा. हा वाद बऱ्यापैकी मध्ये पाहायला मिळतो. आता सगळ्या फॅमिली चांगल्या असतात, पण बऱ्याच वेळा चुलत्याचं, पुतण्याचं किंवा तुमचं घरात मध्ये भाऊभाऊ सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा वाद असतो, त्याला असरपर असं म्हणतात. ते संपत्ती काय करतात असतात हे, पण आता कायद्यानं जरा कायदा कडक झालेला आहे, प्रत्येकाला 7/12 तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकता. त्यामुळे असं काय नाही की तलाट्याला पैसे दिलं किंवा आमच्याला तुमच्या ह्याला पैसे दिलं किंवा असं काय नसतं. आता सगळ्यांना तो न्याय चांगला केलेला आहे. आता पुढचा जो चोर आहे, तुम्हाला माहिती आहे, हा जो चोर असतो ज्याला आपण मगर असं म्हणतो, मगर. आता मगर या शब्दाचा खरा अर्थ आहे क्रोकोडाईल. आणि व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द क्रोकोडाईल? द स्पेशालिटी ऑफ क्रोकोडाईल और मगर इज टू अटॅक व्हायलेंटली ऑन इट्स प्रे. जसे ते त्याच्या भक्ष्याला अटॅक करते, तसा हा जो चोर असतो तो चोर माणसावर हिंसक हल्ला करतो. समजा एखाद्या माणसाच्या कानामध्ये काय असेल, नाकात काय असेल किंवा बोटात काय असेल, अतिशय क्रूर पद्धतीने ते काढून घेत असतात आणि त्या माणसाला बेदम मार पण देत असतात, कारण त्यांना भीती असते त्या माणसाला आपण जर ठेवलं तर ती माणूस आपलं नाव सांगेल वगैरे म्हणून. त्या भीतीमुळे ते परत त्या माणसाला मारत असतात किंवा कधी कधी खलास पण करत असतात. जर आपण मगर असं म्हणतो, असा प्रकारचा एक चोर असतो. आता त्यानंतर आणखीन काय असे काय चोर आहेत की जे चोर आपण नेहमी ह्या ठिकाणी आपण पाहिले. आता आणखीन एक असा एक चोर आहे बघा, की जो चोरामध्ये पण तसा येतोय किंवा कॉमनली त्याला आपण किडनॅपर असं म्हणतो. हा जो चोर असतो, हा चोर काय करत असतो, केवळ पैशासाठी मुलांचं, स्त्रियांचं किंवा एखाद्या नेत्या सुद्धा अपहरण करतो. फक्त मनी, त्याचा उद्देश काय असतो, फक्त पैसा असा उद्देश असतो किडनॅप करणे. आणि अबडक्टर म्हणजे काय हो, अबडक्टर म्हणजे सुद्धा काय करणे, एखाद्याला किडनॅपच करणे. अबडक्टर आणि किडनॅप मध्ये काय फरक आहे, तर अबडक्टर म्हणजे एखाद्या ह्याला स्वतःची संपत्ती, स्वतःची पॉवर वाढवण्यासाठी एखाद्याला अपहरण करणे. किडनॅपर म्हणजे केवळ पैशासाठी, आणि अबडक्टर म्हणजे स्वतःची संपत्ती, स्वतःचा दरारा किंवा काय म्हणतो आपण त्याला, शक्ती प्रदर्शन करण्यासाठी किंवा पॉवर वाढवण्यासाठी. म्हणून आपण नेहमी वाक्य आपण म्हणतो बघा की राम किल्ड रावणा बिकॉज रावणा अबडक्टेड सीता, असं वाक्य बरोबर आहे. पण बरेच लोक बऱ्याच ठिकाणी बघा हे पुस्तकामध्ये, साहित्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की राम किल्ड रावणा बिकॉज रावणा किडनॅप्ड सीता. त्या ठिकाणी किडनॅप शब्दापेक्षा अबडक्ट शब्द हा बरोबर वाटेल, कारण रावणाने काय सीतेच्या पैशासाठी अपहरण केलं नव्हतं. असं म्हणतात की रामापेक्षा रावण हा किती श्रीमंत होता किंवा किती होता, फक्त त्याचा ते युगो किंवा ज्याला काय म्हणतो युगो हर्ट झाला होता किंवा त्याचं ते संपत्ती हे करायचं होतं, त्याचे पॉवर त्याला सिद्ध करायचे होते. आणि आणखीन एक चोरायचं त्याला माहित, आपण काल पाहिलं होतं, आपण जर आपण हायजॅकर असं म्हणतो, हायजॅक करणे.
आता असं बरेच चोर आहेत वगैरे. हायजॅक करणे म्हणजे हा जो चोर असतो तो लहान सहान वाहनं उचलत नाही, टेम्पो रिक्षा वगैरे टमटम, तो डायरेक्ट काय उचलतो, विमाने, त्याला हायजॅक करायचं म्हणतात. तसंच हा एक प्रकारचा एक चोर आहे पहा, फेन्स, जो जंगलातील लाकडे चोरून विकतो. अशा प्रकारचे जे चोर असतात, मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल. आता याच्यावर परीक्षेला आता पण कुठले प्रश्न आले होते, कुठल्या चोरावर प्रश्न विचारले ते मी तुम्हाला थोडं हायलाइट करतो. आतापर्यंत परीक्षेला कुठले प्रश्न विचारलेत बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ह्याचा प्रश्न विचारले, ज्याला मी स्टार करतोय ते प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत बघा. ज्याला मी आता स्टार करणार आहे ते प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. ज्याला मी स्टार करतोय ते प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. आता हे सुद्धा आले असतील पण माझ्या काय बघण्यात नाहीत, माझ्या बघण्यामधले किंवा माझ्या लक्षात आलेले जे चोर आहेत ते मी तुमच्या समोर स्टार करतोय. तर हा भाग तुम्हाला चांगला कळाला असेल. असंच पाहण्यासाठी नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत चला. थँक्यू.